आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबामधील चंदा वाघीण दाखल झाली आहे। बुधवार दिनांक 12 रोजी दुपारी वाघीण पकडण्याची मोहीम ताडोबा येथे चालू झाली। 5 वाजता वाघीण पकडून पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आली। कागदपत्र वैद्यकीय सर्व तपासण्या फिटनेस पाहून रात्री 10 वाजता कराडच्या दिशेने प्रवास सुरू झाला। जवळपास 1000 किलोमीटरचे अंतर 27 तास प्रवास करून वाघीण सुरक्षित खास पिंजऱ्यातून चांदोली येथे दाखल झाली। शुक्रवार रात्री 1:30 वाजता सर्व टीम वाघीण घेऊन चांदोली येथे दाखल झाली। 3:30 वाजता वाघीण पिंजऱ्यातून सोडण्यात आली। सदर ऑपरेशन तारासाठी क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण, विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक वनरक्षक संदेश पाटील, बाबासाहेब हाके, वनक्षेत्रपाल चांदोली ऋषिकेश पाटील, वनक्षेत्रपाल अंबा प्रदीप कोकितकर, वनक्षेत्रपाल ढेबेवाडी किरण माने, वनक्षेत्रपाल फिरते पथक संग्राम गोडसे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, आकाश पाटील, वन्यजीव संशोधक सर्व स्टाफ यांनी या मोलाची कामगिरी पार पाडली।